कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग 3. ही कसली वागणूक आहे अनुराग? त्या मुलीची काय चूक आहे की तू तिला इतकं काही ऐकवलंस? ती नक्की काही केली आहे की नाही हे जाणून न घेताच तू तिच्यावर थेट तुला जाळ्यात ओढण्याचं आणि आम्हा सर्वांना बोलवण्याचा आरोप केलास. ते पुढे चिडत म्हणाले, खरं तर ती मुलगी तुझ्या आईला ओळखत सुद्धा नाही. अरे, तुझ्या आईला काय, मलाही ती फक्त 2दाच भेटली आहे. पहिल्यांदा जेव्हा माझा जीव धोक्यात होता तेव्हा तिनेच मला हॉस्पिटलमध्ये नेऊन वाचवलं होतं, आणि दुसऱ्यांदा तुझ्या सेक्रेटरीच्या पदाच्या मुलाखतीसाठी. तुला काही समजतंय का? तू काय बोलतोयस ते? चिराग सरांच्या ह्या बोलण्याने अनुराग निरुत्तर होतो. ज्या मुलीला तो जाळी टाकणारी समजत होता तिनेच त्याच्या वडिलांचा जीव वाचवला होता हे ऐकून त्याला धक्का बसतो, पण त्याचा अहंकार आडवा येतो. अनुराग बेफिकीरपणे म्हणाला, रिलॅक्स डॅड, ती फक्त एक एम्प्लॉई आहे आणि तुम्ही तिच्यासाठी मला असं वागवताय. काय झालं जर मी तिच्यावर थोडा राग काढला तर? तुम्ही विनाकारण गोष्ट वाढवत आहात. तेव्हा चिराग तिरकस असून म्हणाले, वा रे भाळा, एम्प्लॉई आणि थोडंसं वरडा, तुला अंदाज तरी आहे का? मग रागवत ते पुढे म्हणाले, तू त्या साध्या भोळ्या मुलीचं चरित्र्यावर बोट उचललास, तिला चरित्रहीन ठरवलास, आणि आता म्हणतोयस की तू काहीच केलं नाहीस. सरळ का सांगत नाहीस अनुराग की तू तुझ्या आईचं राग त्या बिचाऱ्या आरोहीवर काढला आहेस? बेलाच्या आठवणी तर तू विसरू शकत नाहीयेस. त्या फसव्या मुलीमुळे आपली समाजात इतकी बदनामी झाली, पण तुला ते दिसत नाही. तुला फक्त तुझं प्रेम दिसतं. आणि आता जेव्हा तुझ्या आईने तुझे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला, तिची स्वप्न पूर्ण करायची ठरवली, तेव्हा तू तिच्यापासून नजर चोरून इथे पळून आलास, जेणेकरून तुला आरशात स्वतःचा चेहरा पाहावं लागू नये. आणि इथे येऊन तू त्या बिचाऱ्या आरोहीला तुझं टार्गेट केलास, जेणेकरून तू तुझा राग शांत करू शकशील. खरं सांगू तर अनुराग, तुझ्या इतका स्वार्थी माणूस मी कधीच पाहिला नाही, ज्याला फक्त स्वतःचा आनंद, स्वतःच्या इच्छा आणि स्वतःच्या प्रेमाशी मतलब आहे. त्यासाठी तुझ्या आई वडिलांची स्वप्न का तुटेना? तुझं संपूर्ण आयुष्य का उद्ध्वस्त होईना? आणि तुला असं पाहून तुझे आई वडील का खचून जाईना? तुला कशाचीच पर्वा नाही. 4 वर्ष दिली आम्ही तुला बेलाच्या आठवणीतून बाहेर पडण्यासाठी, पण तू काय केलंस? तू त्या आठवणीत अधिकच बुडत गेलास. अरे, जी मुलगी स्वतःच्या फायद्यासाठी तुझी साथ देऊ शकली नाही, ती आयुष्यभर तुझी साथ कशी निभवणार याचा कधी विचार केला आहेस का? आणि आज तू जे काही केलं आहेस ना, त्यानंतर तुला स्वतःचा मुलगा म्हणून घेतानाही मला लाज वाटते. खरं तर आज मला असं वाटतंय की माझ्या मुलाने स्वतःसाठी अगदी योग्य लाईफ पार्टनर निवडली होती. तू पण स्वार्थी आणि ती सुद्धा स्वार्थी. चिराग यांचे बोलणे ऐकून अनुरागला आपल्या चुकीची जाणीव तर होत होती, पण त्याचा अहंकार किंवा मेलिगो म्हणतात ना, ते आपली चूक मान्य करायला तयार नव्हता. त्याला हेच वाटत होतं की इतक्या मोठ्या कंपन्याचं बॉस साध्या एम्प्लॉईची माफी मागणार हे कसं दिसेल, म्हणूनच तो चिराग यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होता. पण चिराग यांनी बेला आणि अनुरागबद्दल जे शेवटचे शब्द उच्चारले ते ऐकून त्याच्या काळजात एक तीव्र कळ आली. जणू कोणीतरी धारदार खंजर त्याच्या छातीत खूप बसला असावा. चिराग आपले बोलणे पूर्ण करून तिथे 1 मिनिटही थांबले नाहीत आणि केबिनच्या बाहेर निघून गेले. दुसरीकडे आपल्या केबिनमध्ये बसून आरोही आपल्या पायाकडे बघत होती. खरं तर आरोहीने लहानपणापासूनच आशुतोषचे खूप चढ सहन केले होते, ज्यामुळे तिला आता स्वतःच्या वेदनांची तितकीशी जाणीव होत नव्हती. असं म्हणा ना की तिचं मन दगडासारखं झालं होतं, जे इतरांसमोर नेहमी हसत खेळत असायचं, पण एकांतात मात्र तिचे डोळे अनेकदा पाणवत असत. आजही तेच झालं. जेव्हा कार्पेटमध्ये पाय अडकून आरोही पहिल्यांदा अडकळली होती, तेव्हा तिचा पाय टेबलाला जोरात लागला होता. त्यामुळे तिचा पायाचा बोटांना
सूज आली होती आणि अंगठ्यातून हलकं रक्तही येत होतं. पण त्यावेळी नोकरी जाण्याचं भीतीने किंवा अनुराग अजून रागवेल ह्या भीतीने तिने आपल्या चेहऱ्यावर वेदना जाणवू दिल्या नाहीत. जेव्हा चिराग तिला केबिनमध्ये जायला सांगितलं तेव्हा ती अगदी सामान्य असल्यासारखीच आपल्या केबिनमध्ये आली. पण आता ह्या क्षणी तिच्या पायात खूप वेदना होत होत्या. कोणाला सांगणार? इथे तिचं स्वतःचं असं कोणीच नव्हतं. ती ओल्या डोळ्यांनी आपल्या पायाकडे बघत होती. तेवढ्यात चिराग तिच्या केबिनमध्ये आले. त्यांना बघताच आरोहीने पटकन पाय खाली केला, आपले अश्रू पुसले आणि स्वतःला सावरून चेहऱ्यावर एक खोटं हसू आणलं. ती स्मित हाश करत म्हणाली, अहो अंकल, तुम्ही इथे? काही काम होतं का? मला बोलावून घेतलं असतं तर मी आले असते. आता कुठे तुमची तब्येत सुधारली आहे. अशात तुम्ही आराम करायला हवं, काम नाही. तेवढ्यात चिराग तिच्या जवळ आले आणि तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत म्हणाले, आरोही बाळा, वेदना त्यांच्यापासून लपवल्या जातात ज्यांना त्या जाणवत नाहीत. आणि मी तुला माझी मुलगी मानलं आहे, म्हणूनच माझ्यापासून तुझे अश्रू आणि जखम लपवण्याची गरज नाही. कारण तुझी जखम मी अनुरागच्या केबिनमध्येच पाहिली होती. त्यांचे बोलणे ऐकून आरोहीचे डोळे पुन्हा पाणावले. कारण वडिलांचे प्रेम काय असते हे कदाचित तिला कधी माहीतच नव्हतं. चिराग यांचा तो मायाचा स्पर्श तिला नेहमी एका पित्याची जाणीव करून द्यायचा. आरोही चिराग यांच्याकडे पाहत म्हणाले, तसं काही नाही अंकल, मी ठीक आहे. तुम्ही माझी काळजी करू नका. तेव्हा चिराग आधी तिला सोफ्यावर बसवलं आणि तिच्याकडे एक मलम टूप देत म्हणाले, हे घे, हे लाव, थोड्या वेळात तुझ्या पायाला आराम मिळेल. आरोहीने आधी नकार दिला, पण चिरागने खूप आग्रह केल्यावरती मलम लावू लागले. चिराग तिच्याकडे बघत म्हणाले, आरोही बाळा, अनुरागच्या वतीने मी तुझी माफी मागतो. आरोही मध्येच म्हणाली, नको अंकल, मी म्हटलं ना तुम्ही माफी मागू नका. तेव्हा चिराग तिला थांबवत म्हणाले, मानतो बाळा की मी मोठा आहे, पण चूक तर माझ्या मुलाकडूनच झाली आहे. आणि माफी मागितल्याने कोणी लहान किंवा मोठा होत नाही. त्यांच्या बोलण्यावर आरोहीच्या चेहऱ्यावर एक हसू उमटलं. चिराग तिच्याकडे पाहत पुढे म्हणाले, तुला माहित आहे का आरोही, अनुराग आधी असं कधीच नव्हता. तो नेहमी हसणारा, खिदळणारा, आनंदी मुलगा होता. नेहमी कोड्या करायचा. पण कॉलेजच्या काळात जेव्हा तो शिक्षणासाठी गेला तेव्हा त्याची भेट बेलाशी झाली आणि त्याचं बेलाशी मैत्री झाली. हळूहळू त्या दोघांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात कधी झालं हे समजलंच नाही. पण प्रेम फक्त अनुरागच्या बाजूने होतं. ती मुलगी फक्त अनुरागचा वापर करत होती. मी पहिल्यापासूनच अनुराग आणि बेलाचं नात्याचं विरोधात होतो. इतकंच नाही तर आमच्या कुटुंबातील सगळेच ह्या नात्याचं विरोधात होते. कारण एक तर ती मुलगी आमच्या जातीची नव्हती आणि दुसरं म्हणजे सुरुवातीपासूनच तिच्याबद्दल माझ्या मनात कधीच सकारात्मक भावना आली नाही. पण अनुरागने ऐकलं नाही. त्याने तिच्याशीच लग्न करायचं हट्ट धरला होता. शेवटी हार मानून आम्हाला त्यांच्या लग्नासाठी तयार व्हावं लागलं. पण लग्नाच्या दिवशी ऐनवेळी मंडपात बेलाने लग्नास नकार दिला. इतकंच नाही तर अनुरागने तिची खूप समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्याने तिला असंही सांगितलं की ती तिच्या आयुष्यात पूर्णपणे स्वतंत्र असेल. तिला हवं ते ती करू शकेल, पण लग्नाला नकार देऊ नकोस. तरीही ती ऐकली नाही आणि त्याला लग्नाच्या मंडपात एकटं सोडून दुसऱ्या कुणासोबत तरी पळून गेली. मी ती गोष्ट कधीच विसरू शकत नाही, जेव्हा सर्व पाहुण्यांसमोर आमची बेइज्जती झाली होती. अनुराग सुद्धा त्या धक्क्याने पूर्णपणे कचला होता. त्यात नातेवाईकांचे टोमणे त्याला सहन झाले नाही आणि तो इथून लंडनला निघून गेला. तिथे जाऊन त्याने स्वतःला पूर्णपणे बदलून टाकलं. आम्हाला तर असं वाटलं होतं की तो बेलाच्या आठवणी विसरण्यासाठी तिथे गेला आहे, पण त्याने तर स्वतःला सर्वांपासून लांब केलं. तो आता कोणत्याही मुलीला स्वतःच्या जवळ येऊ देत नाही. त्याच्या मनात सतत राग आणि द्वेष भरलेला असतो. आणि आज तेव्हा त्याच्या आईने त्याच्याशी लग्नाबद्दल बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने आपल्या आईवरचा तो राग तुझ्यावर काढला.
म्हणून बाळा, शक्य असेल तर त्याला माफ कर. त्यात त्याची काही चूक नाहीये. तो स्वतः ह्या क्षणी आपल्या मनातील राग, वेदना आणि द्वेषाची लढतोय. अशा परिस्थितीत तो दुसऱ्या कुणाशी प्रेमाने कसे वागणार? प्रेमात फसवणूक झाल्यावर चांगले चांगले लोक खचून जातात. त्याने तर तिच्यावर जीवापाड प्रेम केलं. तिनेच त्याला धोका दिला. मग विचार कर, त्याला किती यातना होत असतील. पण आपल्या आईचं आदर राखण्यासाठी तो त्यांना काहीच बोलू शकला नाही. म्हणूनच तो तुझ्यावर इतका ओरडला. अन्यथा तो कधीच कुणाकडे चुकीच्या नजरेने बघत नाही. इतकं बोलून चिराग शांत झाले. आपल्या मुलाचं वेदनादायी भूतकाळ आरोहीला सांगताना त्यांचे डोळेही पाणवले होते. त्यांचे बोलणे ऐकून आरोहीचे डोळे पाणवले, कारण तिला अनुरागच्या वेदना नीट समजत होत्या. जरी तिने कधी कुणावर प्रेम केले नसेल, तरी आपल्या आईला वडिलांच्या प्रेमासाठी तरसताना तिने पाहिले होते. किंबहुना ती स्वतः देखील वडिलांच्या प्रेमासाठी आयुष्यभर तरसत राहिली होती, जे तिला कधी मिळालेच नाही. चिराग पुढे म्हणाले, असे समजू नकोस बाळा की मी तुला हे सगळं सांगून माझ्या मुलाला बरोबर ठरवतोय किंवा त्याची बाजू सारवतोय. हे मी तुला फक्त ह्यासाठी सांगतोय जेणेकरून तुला अनुराग सोबत काम करताना कोणतेही त्रास होऊ नये. तू त्याला आणि त्याच्या वागण्याला समजून घेऊ शकशील, ज्यामुळे पुढे तुम्हाला एकत्र काम करताना अडचण येणार नाही. आणि हो, थोडी खंबीर बन. अशी नेहमी घाबरलेली राहू नकोस, नाहीतर तुझा बॉस तुला कच्च चगळून टाकेल आणि ढेकरही देणार नाही. त्याने ही शेवटची वळ इतक्या विनोदी पद्धतीने सांगितली की आरोहीला जोरात हसू आले. ती हसत म्हणाले, नाही अंकल, म्हणजे सर असं करणार नाहीत, कारण त्यांना तर मुलींची अलर्जी आहे ना. जर त्यांनी मला चघळलं तर त्यांची अलर्जी वाढेल आणि पोटही बिघडेल. मग ते दिवसभर कामाऐवजी वॉशरूमच्या फेऱ्याच मारत बसतील. इतकं बोलून ती जोरात हसू लागली. तिचं बोलणं ऐकून चिराग सुद्धा मनापासून हसले. मग चिराग आरोहीला म्हणाले, एक गोष्ट लक्षात ठेव, त्याला कधीही हे कळू देऊ नकोस की तुला त्याचा भूतकाळाबद्दल माहीत आहे आणि त्याबद्दल मी तुला सांगितलं आहे. त्याच्यासमोर तसंच वाग जसं आतापर्यंत वागत आले आहेस. आता तू तुझं काम कर, मी निघतो. आणि हो, पायावर जास्त जोर देऊ नकोस, नाहीतर तो जास्त दुखेल. इतकं बोलून ते आरोहीच्या केबिनमधून निघून गेले. दुसरीकडे आरोही स्वतःशीच म्हणाले, हे शिवशंकरा, तुम्ही किती लोकांच्या आयुष्यात दुःख भरून ठेवलं आहे. कुणाला तरी सुखी ठेवा. कुठे मी सरांना दृष्ट, रागीट आणि झल्लास समजत होते आणि कुठे ते स्वतः प्रेमात मिळालेल्या धोक्यामुळे इतक्या वेदनेत आहेत. तुम्ही असं का करता? कोणाला तरी प्रेम करायला लावून पुन्हा त्याचं प्रेम का हिरावून घेता? आता बस, तुमच्याकडे एकच प्रार्थना आहे की लवकरच अनुराग सरांच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती पाठवा जी त्यांना त्यांच्या प्रत्येक दुःखातून बाहेर काढेल. सोबतच त्यांच्या कुटुंबात पुन्हा आनंद पडते आणि ते पहिल्यासारखे हसते खेळते राहतील. मग बघा, मी तुम्हाला स्वतःच्या हाताने बनवलेला 500 लाडवांचे नैवेद्य दाखवेन. दुसरीकडे अनुराग आज जे काही घडलं त्याबद्दल आपल्या केबिनमध्ये बसून विचार करत होता. त्याला आरोहीवर खूप राग येत होता. त्याच्यासोबत त्याला चिराग यांचे शब्द वारंवार टोचत होते. असं म्हणा की ते शब्द त्याला आरसा दाखवत होते, पण आपल्या तारटपणामुळे आणि अहंकारापणामुळे तो ह्या गोष्टी समजून घेऊ इच्छित नव्हता. या सर्व प्रकरणाला तो फक्त आरोहीलाच जबाबदार मानत होता. ह्याच विचारात तो स्वतःशीच पुटपुटला, आरोही अग्रवाल, तुला माझ्या ऑफिसमध्ये काम करायची खूप हौस आहे ना? तर ठीक आहे, कर तू काम. आता मी तुला नोकरीवरून काढणार नाही, तर तू स्वतःहून राजीनामा देशील. आता मी तुला इतका त्रास देईन की तू स्वतः इथून निघून जाण्याचा विचार करशील. तू तपशील हार मानशील, पण मी तुला सहज जाऊ देणार नाही, कारण तुझ्यामुळे आज पहिल्यांदा बाबांनी मला इतकं ऐकवलं आहे. आज बाबा जे काही बोलले त्याला कारण फक्त तू आहेस. आता तू अनुराग कपूरचं खरं रूप बघशील. असं म्हणून त्याने आपल्या एका माणसाला फोन केला
आणि काहीतरी सांगितलं. त्यानंतर 10 मिनिटात एका माणसाने त्याच्या टेबलावर 10 फाईल्स आणून ठेवल्या. अनुराग त्या फाईल्सकडे पाहून फक्त क्रूर म्हणजे डेव्हिल हास्य हसतो आणि आरोहीला फोन करतो. आरोही हळूच त्याच्या केबिनच्या दरवाजावर नॉक करते. अनुराग तिला आत येण्यास सांगतो. आरोही घाबरतच आत येते. अनुराग तिच्याकडे पाहून स्मित हास्य करत म्हणतो, मिस आरोही अग्रवाल या. तुम्हाला काम करायचं होतं ना? मग मला वाटलं की तुम्ही इतक्या हुशार आहात तर मग तुम्हाला काम का देऊ नये. इतकं बोलून त्याने त्या 10 फाईल्स उचलल्या आणि आरोही समोर आपटत म्हणाला, हे घ्या. आज सुट्टी होण्यापूर्वी ह्या सर्व फाईल्स पूर्ण करून तयार ठेवा. उद्या ह्याची खूप गरज आहे. आरोही आश्चर्याने त्या फाईल्सकडे बघते आणि मग गोंधळलेल्या आवाजात अनुरागला विचारते, ह्या 10 फाईल्स आजच पूर्ण करायचं आहे? आरोहीचं बोलणं मध्येच तोडत अनुराग म्हणाला, कमी काम आहे ना? काही हरकत नाही. उद्या मी दुसऱ्या ऑफिसमधूनही फाईल्स मागवून घेईन. आता तरी तुम्ही खुश? जा आणि काम करा. तेव्हा आरोही पटकन म्हणाले, नको सर, इतक्या पुरेशा आहेत. इतकं बोलून त्या फाईल्स उचलून ती वेगाने त्याच्या केबिनमधून बाहेर पडली. तिच्या ह्या वागण्यावर अनुरागच्या चेहऱ्यावर एक हलकीशी स्माईल आली, ज्याची जाणीव खुद अनुरागलाही झाली नाही. आरोही आपल्या केबिनमध्ये येते आणि सर्व फाईल्स टेबलावर ठेवते आणि स्वतःशीच म्हणते, चल आरोही बेटा, तयार हो. माहीत नाहीये आकडू सर अजून काय काय करून घेतील. इतकं बोलून ती फाईलमध्ये डोकं खुपसून कामाला लागते. ती आपल्या कामात इतकी मग्न होते की तिला दुपारच्या जेवणाचंही भान राहत नाही. हळूहळू सकाळची संध्याकाळ होते आणि सुट्टीची वेळ जवळ येते. दुसरीकडे आपल्या केबिनमध्ये बसलेला अनुराग जसा वेळ पाहतो तसं त्याच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य उमटतो. तो स्वतःशीच पुटपुटतो, आतापर्यंत मिस सेक्रेटरीनी आपलं काम पूर्ण केलंच असेल. चला तर मग त्यांच्या कामाचं आढावा घेऊया. इतकं बोलून तो उठतो आणि आपल्या केबिनमधून बाहेर पडून आरोहीच्या केबिनच्या दिशेने चालू लागतो. सुट्टीची वेळ झाल्यामुळे सर्व एम्प्लॉईज आपल्या घरी गेले होते. ऑफिसमध्ये आता फक्त अनुराग आणि आरोही उरले होते. अनुराग थेट आरोहीचं केबिनमध्ये शिरला. तिथे त्याने पाहिलं की आरोही पूर्णपणे एकाग्रतेने फाईल्समध्ये डोकं खुपसून बसली होती. अनुरागने तिला निरखून पाहिलं. पिवळ्या रंगाचं साधं सलवार सूट तिच्या गव्हाळ रंगावर खूपच खुलून दिसत होता. केसांची सैलसर वेणी घातली होती, ज्यातून काही बटा निसटून तिच्या चेहऱ्यावर वारंवार येत होत्या आणि तिला त्रास देत होत्या. आरोही पुन्हा पुन्हा हाताने त्या बटा मागे करत होती, पण त्या केसांच्या बटा जणू तिच्या गालांना स्पर्श करण्यासाठीच हट्ट धरून बसल्या होत्या. त्या पुन्हा पुन्हा पुढे येत होत्या. अनुराग हे सगळं खूप लक्षपूर्वक पाहत उभा होता. अचानक त्याने स्वतःचं डोकं झटकलं आणि तो आरोहीच्या जवळ गेला. आरोहीकडे पाहत तो मोठ्या आवाजात म्हणाला, मिस अग्रवाल, तुमच्या फाईल्स पूर्ण झाल्या आहेत की रात्रभर इथेच राहण्याचा विचार आहे? कारण माझं पूर्ण ऑफिस रिकामं झालं आहे, फक्त तुम्हाला सोडून. अनुरागचा आवाज ऐकून आरोही दचकून उभी राहिली आणि त्याच्याकडे पाहत म्हणाले, हो सर, फाईल्स पूर्ण झाल्या आहेत. मी फक्त त्या नीट लावत होते आणि तुमच्याकडेच घेऊन येत होते. हे घ्या. अनुराग आश्चर्याने तिच्याकडे पाहत होता. समोर उभ्या असलेल्या ह्या मुलीने तब्बल 10 फाईल्स केवळ 9 तासात कसं काय पूर्ण केल्या ह्यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. पण त्याला काय माहीत की आरोही लिहिण्यामध्ये खूप वेगवान होती. अगदी शाळेत असतानाही ती आपला अभ्यास 1-2 तासात संपवायची. कोणत्याही प्रोजेक्ट असो ती तो एका दिवसात पूर्ण करून ठेवायची आणि तिचं डोकंही खूप तल्लख चालत होतं. तिला कोणत्याही गोष्टीचा विचार करण्यासाठी जास्त वेळ लागत नसे. अनुरागने आधी सर्व फाईल्स नीट तपासल्या आणि मग आश्चर्याने तिला विचारलं, पण तू हे सगळं इतक्या लवकर कसं केलंस? तेव्हा आरोही म्हणाली, ते सर, माझं लिहिण्याचा वेग थोडा जास्त आहे म्हणून मी पटापट पूर्ण करू शकले. तुम्ही एकदा चेक करून घ्या. जर काही चूक झाली असेल तर मी उद्या ती दुरुस्त करेन. आता मी जाऊ का? अनुरागने डोकं
झटकलं आणि त्या फाईल्स तिथेच टेबलावर आदळल्या. तो आरोहीला म्हणाला, ठीक आहे, आता जा. उद्या सकाळी ह्या फाईल्स घेऊन माझ्या केबिनमध्ये ये. इतकं बोलून तो तिथून निघून गेला. इकडे आरोही सुद्धा तिथून ऑटो पकडून आपल्या घराकडे निघाली. दुसऱ्या दिवशी आरोही पुन्हा ऑफिसला जाते. तिथे गेल्यावर अनुराग तिला पुन्हा त्रास देण्यासाठी निमित्त शोधू लागतो. थोडा विचार करून तो म्हणतो, मिस अग्रवाल, इथून वर 50व्या मजल्यावर जा. तिथे एक स्टोर रूम असेल. तिथून मिस्टर राहेजाहींची फाईल शोधून आणा आणि लक्षात ठेवा, पुढच्या 2 तासात ती फाईल मला हवी आहे. मग आरोही हो सर म्हणून जायला निघते. तेव्हा अनुराग तिला थांबवत म्हणतो, लक्षात ठेव, 2 तास म्हणजे 2 तास. उशीर होता कामा नाही, नाहीतर शिक्षा म्हणून मी तुला नोकरीवरून काढून टाकेन. आरोही यस सर म्हणते आणि तिथून घाईघाईने निघते. इकडे अनुराग लगेच इलेक्ट्रॉनिक डिपार्टमेंटला फोन करतो आणि सांगतो, ऐक, पुढच्या 2 तासांसाठी सर्व लिफ्ट बंद कर. सर्व एम्प्लॉईजच्या कम्प्युटरवर मेसेज पाठव की लिफ्ट काम करत नाही आहेत आणि कोणालाही काडीचाही संशय येता कामा नाही की हे मी करायला सांगितलं आहे. सोबतच 50व्या मजल्यावरील स्टोर रूमची वीज तोडून टाक. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत तिथले दिवे सुरू होता कामा नाही. फोन ठेवल्यावर तो स्वतःशीच हसून म्हणाला, तर मिस आरोही अग्रवाल, तयार व्हा. यावेळी तुम्हाला आणि तुमच्या नोकरीला माझ्या तावडीतून कोणीच वाचवू शकत नाही, असं म्हणत त्याने टेबलावरचा पेपरवेट रागाने खाली फेकून दिला. दुसरीकडे आरोही घाईघाईने लिफ्टकडे जाते. तेवढ्यात एक कर्मचारी तिला अडवतो आणि म्हणतो, थांबा मॅम, तुम्ही लिफ्टने जाऊ शकत नाही. सध्या लिफ्ट बंद आहे. सर्व कर्मचाऱ्यांना लिफ्ट वापरण्यास मनाई केली आहे. त्याचं बोलणं ऐकून आरोही काळजीत पडते आणि स्वतःशीच म्हणते, हे देवा, आता मी काय करू? अनुराग सरांनी मला फक्त 2 तासांचा वेळ दिला आहे आणि त्या वेळेत जर मी फाईल घेऊन पोचले नाही तर सर मला नोकरीवरून काढून टाकतील. पण 50व्या मजल्यापर्यंत मी चालत कसे जाणार? प्लीज देवा, मदत कर. आरोही तिथेच विचार करत उभी होती. तेवढ्यात तिला काहीतरी आठवलं आणि ती वेगाने पायऱ्या उतरून खाली जाऊ लागली. 2 तासानंतर अनुराग आपल्या केबिनमध्ये बसून स्वतःच्या विजयावर खूप खुश होता. इतकंच नाही तर त्याने आरोहीचं राजीनामा पत्र म्हणजे रिझायनिंग लेटर सुद्धा तयार करून ठेवलं होतं. त्याला पूर्ण विश्वास होता की जे काम त्याने आरोहीला दिलं आहे ते ती कधीच पूर्ण करू शकणार नाही. वेळ संपायला फक्त 5 मिनिटं उरली होती आणि हळूहळू ती 5 मिनिटंही संपली. अनुराग एका झटक्यात आपल्या खुर्चीवरून उभा राहिला आणि केबिनमधून बाहेर पडून आरोहीच्या केबिनच्या दिशेने जाऊ लागला. त्याने बाहेर जाण्यासाठी दरवाजा उघडलाच होता की समोरून येणाऱ्या आरोहीशी तो जोरात धडकला. यामुळे दोघांचेही तोल गेला आणि दोघंही जमिनीवर पडले. अनुराग खाली आणि आरोही त्याच्या अंगावर. अनुरागला ह्या क्षणी खूप राग येत होता, तर दुसरीकडे आरोही त्याच्या अंगावर जोरात श्वास घेत होती, म्हणजे दापा टाकत होती. आता 50 मजले पायऱ्यांनी वर खाली करणं ही साधी गोष्ट नव्हती. आरोही अनुरागकडे पाहत आणि जोरात दापा टाकत म्हणाले, सॉरी सर, ते 50 मजले धावत आल्यामुळे श्वास फुलला आहे आणि अचानक तुम्ही समोर आलात त्यामुळे मी पाहू शकले नाही. सो सॉरी सर. तुम्हाला कुठे लागलं तर नाही ना? अनुराग चिडून म्हणाला, मिस अग्रवाल, जर तुमचं माझ्या अंगावर विसावून घेणं झालं असेल तर आता माझ्या अंगावरून उठण्याचे कष्ट कराल का? की त्या बदल्यातही तुम्हाला काही हवं आहे? आरोहीला आता आपल्या चुकीची जाणीव झाली आणि ती गडबडून पटकन उभी राहिली. ती उठल्यानंतर अनुरागही आपली कंबर धरत उभा राहिला. अनुराग गंभीर चेहरा करून आरोहीकडे पाहत म्हणाला, तुम्हाला फाईल मिळाली की तुम्ही फाईल आणू शकला नाही आहात? तेव्हा आरोही पटकन म्हणाली, नाही सर, मी फाईल आणली आहे, हे घ्या. असं म्हणत तिने अनुरागकडे एक फाईल का वाढवली. अनुरागने आश्चर्याने ती फाईल हातात घेतली आणि ती उलटापालटा करून पाहताना म्हणाला, पण ही तर ती फाईल नाही आहे. तेव्हा आरोही म्हणाले, हो सर,
ती ती फाईल नाही आहे, ही मी स्वतः तयार केली आहे. अनुराग आश्चर्याने ओरडला, काय? म्हणजे तुम्ही बनवली आहे? मी तुम्हाला फाईल शोधून आणायला सांगितली होती, बनवायला नाही. आरोहीने मान खाली घातली आणि म्हणाले, सॉरी सर, पण आज सर्व लिफ्ट बंद होत्या, त्यामुळे मी 50व्या मजल्यावर जाण्याऐवजी मी 10व्या मजल्यावर गेले. तिथे नीरज सरांनी मला मॅनेजमेंट डिपार्टमेंटाबद्दल आधी सांगितलं होतं. सोबतच ही सांगितलं होतं की इथे जितकेही व्यवहार म्हणजे डील्स होतात त्या सर्वांचा डेटा मॅनेजमेंट डिपार्टमेंटच्या कम्प्युटरमध्ये सेव्ह असतो. म्हणून मी 10व्या मजल्यावर जाऊन कम्प्युटरमधून सर्व डेटा घेऊन ही फाईल तयार केली आणि तुमच्याकडे घेऊन आले. इतकं बोलून ती शांत झाली. दुसरीकडे अनुराग आश्चर्याने तिच्याकडे पाहत होता. तो धक्क्यात होता की त्या मुलीकडे इतकी बुद्धी येते कुठून. माझ्या प्रत्येक मोठ्या चालीला ही इतक्या निरागसपणे उत्तर देते, म्हणजे समोरच्याचं अपमानही करते आणि तिला कळतही नाही की तिने काय केलंय. अनुरागने स्वतःला सावरण्याचा शेवटचा प्रयत्न करत म्हटलं, पण तुला माहीत आहे ना, कोणत्याही एम्प्लॉईने असं करणं ऑफिसच्या नियमाचं विरोधात आहे. जोपर्यंत त्यांच्या बॉसची परवानगी नसेल, आणि मी तर तुला असं काही करायला सांगितलं नव्हतं. तेव्हा आरोही पटकन म्हणाले, हो सर, तुम्ही तसं सांगितलं नव्हतं, पण काल मला नीरज सर भेटले होते आणि मी चिराग सरांशी सुद्धा बोलले होते. त्यानंतरच हे सगळं केलं. त्यामुळे मी कोणत्याही नियम मोडलेला नाही आहे. आता अनुराग काय बोलणार. आरोहीने त्याला बोलायला जागाच ठेवली नव्हती, म्हणून अनुरागने तिला जायला सांगितलं आणि ती फाईल टेबलावर ठेवून दिली. आरोही सुद्धा त्याच्या केबिनमधून आपल्या केबिनमध्ये आली आणि सुटकेचा निश्वास टाकत आरामात बसली. ती गेल्यावर अनुराग आपल्या कमरेवर हात ठेवत स्वतःच म्हणाला, आई ग माझी कंबर. ह्या मुलीला त्रास देण्याचा नादात मला स्वतःलाच दुखापत झाली. पण ह्या मुलीला काय माहीत, पण ती काही ना काही शक्कल लढवून दरवेळी वाचतेच. असं म्हणत अनुरागने वैतागून आपलं डोकं दोन्ही हातांनी धरलं. वेळ वेगाने सरकत होता आणि अनुराग व आरोही यांच्यातील ही चढाओढ अशीच सुरू होती. जिथे अनुराग तिला त्रास देण्याची एकही संधी सोडत नसे, तिथे आरोही नकळतपणे त्याचे मान खाली घालायला लावत असे आणि अनुराग प्रत्येक वेळी चिडून जात असे. कधी अनुराग मुद्दामून कॉफी मागवत असे, तेव्हा आरोही कॉफीसोबत चहा सुद्धा घेऊन येत असे. जसं अनुराग कॉफीऐवजी चहाची मागणी करत असे, तशी ती लगेच त्याच्या समोर चहाचं कप ठेवत असे, ज्यामुळे अनुराग फक्त ओठ चावत गप्प बसून राहायचा. कधी तो मुद्दाम आपली केबिन अस्वच्छ करत असे आणि आरोहीला ती साफ करायला सांगायचा. त्याला वाटायचं की आरोही अशा कामाला नकार देईल, पण त्याला काय माहीत की आरोही लहानपणापासूनच दुसऱ्यांच्या घरी असे काम करत आली होती. ती गपचूप त्याची केबिन स्वच्छ करून देत असे. अनुरागला क्षणभर वाटायचं की ह्या मुलीला माझ्या बोलण्याने काहीच फरक पडत नाही का, ही एकदाही तक्रार कशी करत नाही. पण ह्या सगळ्यामध्ये अनुरागमध्ये असे काही बदल झाले होते जे त्याला स्वतःलाही जाणवत नव्हते. जिथे तो रात्रंदिवस बेलाच्या आठवणीत आणि तिच्या धक्क्यात जगत होता, तिथे आता त्याचं अर्धहून अधिक वेळ आरोहीसाठी नवे प्लॅन्स बनवण्यात आणि तिला त्रास देण्यात जात होता. जिथे घरी गेल्यावर झोपण्यासाठी त्याला दारूची गरज लागायची, तिथे आता त्याच्या मनात उद्या आरोहीला कसं सतवता येईल हे विचार चालायचे आणि ह्याच विचारात त्याला कधी झोप लागायची हे त्याचं त्यालाच कळायचं नाही. जो अनुराग कधी हसत खिदळत नसायचा, कोड्या करायचा नाही, तोच आता आरोहीला त्रास देताना आपला प्लॅन यशस्वी होईल ह्या आनंदाने तो अधूनमधून हसायचा सुद्धा. ती गोष्ट वेगळी की आरोहीने त्याचा कोणत्याही प्लॅन कधीच यशस्वी होऊ दिला नाही. अनुरागमध्ये झालेले हे बदल चिराग, दिव्या आणि आजींना स्पष्टपणे जाणवत होते. दिव्या आणि आजींना तर आता आरोहीला भेटण्याची ओढ लागली होती, कारण चिराग यांना अनुरागच्या प्रत्येक हालचालीची माहीत असायची. ऑफिसमधील त्यांचे काही विश्वासू लोक
अनुरागने आरोहीला त्रास देण्यासाठी रचलेल्या प्रत्येक युक्तीची बातमी चिरागपर्यंत पोचवत असतं. तेच चिराग दिव्या आणि आजींना सांगायचे. सुरुवातीला त्यांना अनुरागचा खूप राग यायचा, पण जसे त्यांनी आपल्या मुलामध्ये होणारे बदल अनुभवले तसे त्यांच्या लक्षात आले की हे आकर्षण किंवा नातं अनुरागला सावरत आहे. त्यामुळे त्यांनी जे सुरू आहे ते तसंच चालू दिलं. मात्र त्यांनी आरोहीला कधीच त्रास होऊ दिला नाही. जेव्हा जेव्हा अनुराग तिला खूप त्रास द्यायचा आणि परिस्थिती आरोहीचा हाताबाहेर जाऊ लागायची, तेव्हा चिरागींचे खास लोक गुपचूप आरोहीला मदत करायचे, जिची जाणीव आरोही किंवा अनुराग दोघांनाही होत नसे. हळूहळू आरोहीला कामावर लागून 2 महिने पूर्ण होत आले होते. या काळात अनुरागने कपूर सन्स अँड कॉर्पोरेशनला कपूर ग्रुप ऑफ कंपनीजमध्ये सामील केले होते. ह्या यशाच्या आनंदात त्याने आपल्या ऑफिस स्टाफ आणि पार्टनरसाठी एका मोठ्या पार्टीचे आयोजन केले होते आणि साहजिकच आरोहीला त्रास देण्यासाठी त्याने पार्टीच्या सर्व तयारीची जबाबदारी आरोहीवर सोपवली होती. पण त्याला हे माहीत नव्हतं की या पार्टीत असं काहीतरी घडणार होतं ज्याने त्याचं आयुष्यच बदलून जाणार होतं. आज आरोहीने पार्टीची सर्व तयारी करून ठेवली होती. तसं पाहिलं तर आरोहीने लोकांना सर्व प्रकारच्या पार्ट्या करताना पाहिलं होतं, कारण त्यांच्या घरी काम करताना तिला अशा पार्ट्यांची कल्पना आली होती. पण तिचं असं मत होतं की कोणी कितीही श्रीमंत असलं तरी त्याने तेवढेच पैसे खर्च करावेत जेवढी वेळेनुसार पैशाची गरज असते, कारण वाईट वेळ कधी येईल हे सांगता येत नाही. म्हणूनच आरोहीने आज वेगळ्या पद्धतीने पार्टीचे नियोजन केले होते. रात्रीची पार्टी तिने अनुरागच्या आवडीनुसारच ठरवली होती, पण दिवसाच्या पार्टीबद्दल तिने अनुरागकडून कोणताही सल्ला घेतला नव्हता. खरं तर आरोहीने तिच्या आवडीनुसारच सगळं प्लॅन केलं होतं. आज तिने ही पार्टी पूर्णपणे पारंपरिक पद्धतीने म्हणजे ट्रेडिशनल वे साजरी करायचं ठरवलं होतं. तिने ऑफिसमधील सर्व मुलींना साडी किंवा पंजाबी सूट घालून येण्यास सांगितलं होतं, तर सर्व मुलांना कुर्ता पायजामा किंवा शर्ट आणि फॉर्मल पॅन्टमध्ये येण्याची सूचना दिली होती. संपूर्ण ऑफिस हॉल झेंडूच्या फुलांनी आणि गुलाबांच्या फुलांनी सजलेला होता. एक बाजूला गणपती बाप्पाच्या पूजेही जयात तयारी केली होती. एवढेच नाही तर तिने अनुरागच्या सर्व पार्टनर्सची नवीन कपडे आणि डोक्याला बांधण्यासाठी पेट्यांचीही सोय केली होती. ह्या सर्व गोष्टीपासून अनभिज्ञ असलेला अनुराग मात्र छान 3 पीस सूट घालून ऑफिससाठी निघाला. जेव्हा चिराग यांना ह्याबद्दल समजलं तेव्हा ते क्षणभरासाठी काळजीत पडले, कारण त्यांना माहीत होतं की अनुरागला पूजापाठ आणि अशी पारंपरिक सजावट अजिबात आवडत नाही. आता ह्याला वेळेचा खेळ म्हणा किंवा कर्माचं फळ. आज खरोखरच ऑफिसची लिफ्ट बंद होती आणि स्टाफची लिफ्ट खूप बिझी होती. त्यामुळे नाईलाजाने मान हलवत अनुराग पायऱ्यांनी वर चढू लागला. त्याच्या 2 मजले वर आरोही सुद्धा पायऱ्या चढत होती, पण पायऱ्या वळणावळणाच्या असल्यामुळे दोघंही एकमेकांना पाहू शकत नव्हते. आरोही वर चढत असतानाच अचानक तिच्या सँडलचं बंद तुटला. सँडल हातात घेत आरोही पुटपुटली, ओहो, तिला पण आत्ताच तुटायचं होतं का? इथले सँडल्स तर 2 महिने सुद्धा टिकत नाहीत. आमच्या मुंबईला तर वर्षभर एकच सँडल टिकते. असं म्हणून आरोही आपली सँडल जोडण्याचा प्रयत्न करू लागते, पण त्याच नादात सँडल तिच्या हातातून निसटते आणि थेट काळीजात अनुरागच्या डोक्याला लागते. आरोहीने खाली वाकून पाहिलं तर तिला तिथे उभा असलेला अनुराग दिसला आणि ती प्रचंड घाबरली. दुसरीकडे अनुराग आपल्या डोक्यावर पडलेली ती सँडल हातात धरून आश्चर्याने बघत होता. त्याने रागाने वर पाहिले. तोच आरोही पटकन मागे सरकली, पण गडबडीत तिचा पांढरा गुलाबी दुपट्टा अनुरागच्या नजरेतून सुटला नाही. अनुराग ओरडला, ए, कोण आहे तिथे? कोणाची हिंमत झाली माझ्यावर सँडल फेकायची? मला माहीत आहे तू कोणीतरी मुलगीच आहेस, कारण मला तुझा दुपट्टा दिसलाय. गुपचूप समोर ये. एवढं बोलून तो वेगाने पायऱ्या चढू लागला. आरोही घाबरून स्वतःशीच पुटपुटली, पळ बाळा आरोही.
जर सरांनी तुला पाहिलं तर आज तुझं पत्ताकट झालंच म्हणून समज. जेव्हा जेव्हा माझ्याकडून काही चूक होते तेव्हा हे सर कुठून टपकतात काय माहीत. ते वर येण्याआधी मला पळायला हवं. तसेही वर जाऊन मला कपडे बदलायचेच आहेत. आरोही जीवाचा आकांताने पायऱ्या चढून पळू लागली आणि अनुराग तिचं पाठलाग करत वरडत होता, थांब, तू माझ्यापासून वाचू शकत नाहीस, मी तुला सोडणार नाही. वर पोचताच आरोही तातडीने चेंजिंग रूम मध्ये शिरली आणि दरवाजा बंद केला. अनुराग तिथे पोचला. त्याने इकडे तिकडे नजर फिरवली पण त्याला तिथे कोणीच दिसले नाही. सगळीकडे शांतता होती पण त्याचा राग मात्र अनावर झाला होता. त्याच वेळी अनुरागचे लक्ष तिथल्या सजावटीकडे गेलं. आरोहीने फुलांनी ऑफिस खूप सुंदर सजवलं होतं पण अनुरागला तर फुलांचा तिरस्कार होता. ती सजावट पाहून तो रागाने लाल झाला आणि स्वतःशीच पुटपुटला, मिस आरोही अग्रवाल, आता तुला माझ्यापासून कुणीच वाचवू शकत नाही. तुझी ही चूक माफीच्या पलीकडे आहे. त्याने पाहिलं तर ऑफिसचे सर्व कर्मचारी पारंपरिक कपड्यात होते. हे बघून त्याचा राग 7व्या आसमानावर पोचला. त्याने आरोहीची मैत्रीण वर्षाला विचारलं, वर्षा, आरोही कुठे आहे? मला आत्ताच्या आत्ता तिच्याशी बोलायचं. वर्षा घाबरत म्हणाली, सर, ती चेंजिंग रूम मध्ये आहे. अनुराग काहीही न ऐकता रागाच्या भरात थेट चेंजिंग रूम मध्ये घुसला पण समोरचे दृश्य पाहून तो जागीच तबकला. आज आरोहीने नारंगी रंगाचं फुल लेंथ अनारकली सूट घातला होता ज्यात ती अतिशय सुंदर दिसत होती. कानात छोटे झुमके, कपाळावर छोटी टिकली, डोळ्यात गडद काजळ आणि ओठांवर हलकी लिपस्टिक. आरोही आज खरोखरच अप्सरा वाटत होती. अनुरागने तिला पहिल्यांदाच असं पाहिलं होतं. एरवी ती साध्या सुटात आणि सैल वेणीत ऑफिसला यायची. आरोही आपल्या हातात भांगड्या भरत होती. अनुरागला अचानक समोर पाहून तिने पटकन दुपट्ट्याने स्वतःला सावरलं आणि घाबरत विचारलं, सर, तुम्ही इथे? काही काम होतं का? ती पुढे आणखीन काही विचारणारच होती. तिचे बोलणे ऐकून अनुराग भानावर येतो आणि रागाने तिच्या दिशेने चालू लागतो. आता अनुराग आरोही सोबत काय करणार हे जाणून घेण्यासाठी वाचत राहा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज.